महाराष्ट्रात सर्वांचे लक्ष लागलेली 195 जुन्नर विधानसभा, त्यात अनेक इच्छुक उमेदवार आहेत. प्रचाराची रणधुमाळी जोरात चालू आहे. यातच जुन्नर पोलीस स्टेशनने सोमतवाडी या ठिकाणी चेक पोस्ट उभे केले असून पोलीस अधिकारी आणि सरकारी कर्मचारी येथे प्रत्येक गाडीची कसून चौकशी करत आहे. येणाऱ्या प्रत्येक वाहनाची चौकशी करून गाडीची एंट्री करून ड्रायव्हरचे नाव आणि मोबाईल नंबर घेऊन त्यानंतरच गाडी सोडली जाते. इलेक्शनमध्ये काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जुन्नर पोलीस स्टेशनने अतिदक्षतेची काळजी घेतली आहे. राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी मारुती ढोले, जुन्नर. साहेब नमस्कार. नमस्ते. तुम्ही काय सांगू शकता, इथे चेकपोस्टला तुम्ही कसं चेक करता गाड्या, काय काय पाहता तुम्ही? चेकपोस्ट इथं लावण्याचा उद्देश हाच आहे की जेणेकरून कुठल्या अवैध प्रकारचे या ठिकाणी इलेक्शनचा गैरवापर, इलेक्शनमध्ये त्याचा गैरवापर व्हायला नको म्हणून हा चेकपोस्ट लावला आहे. या ठिकाणी आम्ही गाडी चेक करताना गाडी आल्यानंतर प्रथमतः त्या गाडीचा नंबर लिहून घेतो. नंबर लिहून त्याचं नाव, कुठून आला, कुठे चालला, मोबाईल नंबर लिहून घेतो. त्यानंतर ती गाडी पूर्ण चेक केली जाते, त्याची डिकी खोलली जाते. डिकी खोलल्यानंतर त्या गाडीमध्ये आतमध्ये काय ठेवलं आहे का, अवैध प्रकारचं काय ठेवलं आहे का ते चेक केलं जातं. पुढची साईड, गाडीतली पुढची साईड, मधली साईड, मागची साईड पूर्ण चेक केली जाते आणि त्यानंतरच गाडी पुढे सोडली जाते. आत्ता मी पाहिलं तुम्ही गाडी चेक करत असताना तुमच्याकडे कॅमेरा आहे, तर तुम्ही ती प्रत्येक गाडीची शूटिंग काढता का? हो, प्रत्येक गाडीची आम्ही शूटिंग काढतो जेणेकरून हा पुढे आपल्याला ज्यावेळेस त्यांचा काही गैरव्यवहार चाललेला असेल त्याचं व्हिडिओ शूटिंग होऊन ते पुढं आपल्याला पुढे त्याच्यावरती गुन्हा दाखल करता येईल. हे चेकपोस्ट जुन्नर तालुक्यात प्रत्येक ठिकाणी पाहायला भेटतात. हो, जुन्नर तालुक्यामध्ये 4 ठिकाणी चेकपोस्ट लावले. ते एक आपलं सोमतवाडीमध्ये, एक खुबी, एक आण्यालय आणि एक आळेफाट्याला आहे. जुन्नर तालुक्यात असं काय तुम्हाला आत्तापर्यंत आढळण्यात आलं, अशी कोणती गाडी पकडण्यात आली काय? नाही, जे आपल्या इथं सोमतवाडी चेकपोस्टला तर अजून कुठं काय झालेलं नाही. परंतु खुबी, परत आळेफाटा त्या साईडला थोडंफार प्रमाणात काहीतरी सापडलं. अच्छा, आपण पाहत आहोत जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी ह्या ठिकाणी आपटाळे साईड, येणेरे साईड, काले दातेवाडी साईड या ठिकाणी जाणारा रस्ता आहे. इथं 24 तास चेकिंग गाड्यांची केली जाते. इथे चेकपोस्ट बनवलेला आहे आणि हे सर्व प्रत्येक गाडीची चेकिंग करतात आणि गाडी नंबर लिहून घेतात. आपण जाणून घेऊया साहेबांशी. साहेब, तुम्ही जुन्नर पोलीस स्टेशनचे आहात ना? हो सर. तर येणाऱ्या प्रत्येक गाड्यांचं तुम्ही चेकिंग करताय? आचारसंहितेमुळे प्रत्येक गाड्यांचं इथे चेकिंग होते. कोणते अवैध वगैरे येथून गाडीतून संपत्ती वगैरे काही जाऊ शकत नाही आणि त्यामुळे आम्ही प्रत्येक गाडीचं चेकिंग वगैरे चालू आहे. रात्रीचं पण करत असता तुम्ही? हो, ही 24 तास ड्युटी आहे. डेला 12 तास आणि नाईटला 12 तास. तर आत्तापर्यंत तुम्हाला काय असं आढळलं का इकडे चेकिंगमध्ये काही? आत्तापर्यंत तरी काही आढळून नाही आले, परंतु जे उमेदवार वगैरे रॅलीचे जातात त्यांच्या प्रत्येक गाडीची चेकिंग वगैरे केली जाते. तुम्ही किती स्टाफ असतो इथे तुमचा? आमचे 2 पोलीस कर्मी, 2 पोलीस कर्मचारी, एक व्हिडिओग्राफर, एक कृषी सहाय्यक अधिकारी आणि एक पाटबंधारे. अच्छा, 5 जणांचा स्टाफ असतो. आता हे इलेक्शन होतपर्यंत तुम्ही इथं चेकपोस्टला प्रत्येक गाडी चेक करत राहणार? हो.